गोकुळ सोबत गोकुल। काश्मीर दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांना श्रद्धांजली। सैनिकी परंपरा असलेल्या शिरोळ तालुक्यातील टाकळी गावात पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यात आला। यावेळी माजी सैनिक व ग्रामस्थांनी कॅन्डल मार्च काढून हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांना श्रद्धांजली वाहिली। यावेळी दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या पाकिस्तान देशाविरुद्ध घोषणा देण्यात आल्या। बोल छत्रपती शिवाजी महाराज की जय, बोल छत्रपती शिवाजी महाराज की जय। पाकिस्तान मुर्दाबाद। काश्मीर आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, काश्मीर आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं। काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला, ज्यामध्ये बहुतेक पर्यटक होते। हा 2019 नंतरच्या या प्रदेशातील सर्वात घातक हल्ल्यांपैकी एक मानला जातो। या घटनेमुळे सर्व स्तरातून व्यापक संताप आणि निषेध व्यक्त करण्यात येत आहे। आम्ही जाहीर निषेध करतो, कारण टाकळी गावातल्या 18 जवानांनी हा देश संरक्षित ठेवण्यासाठी आणि काश्मीर संरक्षित ठेवण्यासाठी आपल्या जीवाचं बलिदान दिलं आणि आज 370 आठवल्यानंतर काश्मीर प्रगती करत असताना आज 2500 पर्यटक तिकडे जात असताना पर्यटकावरती भ्याड हल्ला करून काश्मीरची अर्थव्यवस्था परत पूर्वपदावर आणण्यासाठी पाकिस्ताननं हा जो डाव रचला, त्या डावाचा आम्ही जाहीर निषेध करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। पाकिस्तान मुर्दाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद। काश्मीरांच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, काश्मीरांच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं। यावेळी माजी सैनिक, ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते। माझा महाराष्ट्र न्यूजसाठी सैनिक टाकळीहून विनोद पाटील। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा।